नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, BYK कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष तज्ञ शिक्षक व्याख्यान उपक्रमाअंतर्गत मी सुप्रिया श्यामसुंदर शुक्रे मराठी विभागाच्या वतीने पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपण इयत्ता 12वीच्या पाठ्यक्रमातील 3 कवितांचे आशयास थोडक्यात आकलन व त्यावर आधारित कृतींचे अध्ययन करणार आहोत. इयत्ता 12वीच्या पाठ्यपुस्तकाची सुधारित आवृत्ती विद्यार्थ्यांसमोर नवीन शैक्षणिक वर्षात प्रस्तुत करण्यात आली आहे. नवीन पाठ्यपुस्तकातील इयत्ता 12वीच्या शैक्षणिक वर्षाअखेरीस विद्यार्थ्यांमध्ये श्रवण, वाचन, भाषण, संभाषण, लेखन, अध्ययन कौशल्य तसेच भाषाभ्यास इत्यादी क्षमतांचा विकास होणे अभिप्रेत आहे. त्या दृष्टीने सदर पाठ्यपुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. या सुधारित पाठ्यक्रमात गद्य व पद्य विभागाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकाच्या अनुक्रमणिकेत एकूण 6 कवितांचा समावेश आहे. यातील 3 कवितांचे अध्ययन व त्यावर आधारित कृती आज आपण या भागात अभ्यासणार आहोत. यात प्रामुख्याने प्रसिद्ध कवयित्री कल्पना दुधाळ यांची रोज मातीत, संत एकनाथ रचित विंचू चावला हे भारूड, तसेच हिरा बनसोडे लिखित आरशातली स्त्री यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रथमतः आपण या कवितांचा थोडक्यात आशय बघूया. सर्वप्रथम कवयित्री कल्पना दुधाळ रचित रोज मातीत या कवितेचा थोडक्यात आशय बघूया. कवयित्री कल्पना दुधाळ लिखित रोज मातीत ही अत्यंत हृदयस्पर्शी व संवेदनशील कविता आहे. कवयित्री कल्पना दुधाळ यांच्या स्त्रीवादी कवितेतील ही एक अंतर्मुख करणारी कविता. स्वतः कवयित्री कल्पना दुधाळ यांनी शेतकरी, कष्टकरी स्त्रीचं आयुष्य व तिचे जीवन जवळून अनुभवलेले असल्यामुळे ही कविता अधिकच हृदयंगम झाली आहे. या कवितेत कवयित्रीने शेतीत राबणाऱ्या, कष्ट करणाऱ्या स्त्रीची मनोभूमिका, तिचे मनोगत आपल्या मर्मस्पर्शी शब्दात व्यक्त केले आहे. सरी वाफ्यात कांदे लावणारी ही स्त्री जणू आपला स्वतःचा जीवच मातीत रुजविण्याचं काम करते आहे. काळ्या आईला हिरव्या गोंधनाने खुलवण्याचं काम करते. फुलांच्या रूपात ती जणू आपला देह तोडते, म्हणजेच ती अपार कष्ट करते. देह कष्टवून सर्वार्थाने आपल्या संसाराचा गाडा समर्थपणे ओढण्याचा प्रयत्न करते. खर तर घरची करते स्त्री ही घराचं मांगल्य व पावित्र्य असते. आहे त्या परिस्थितीत ती अत्यंत आनंदाने व समाधानाने नांदते आहे. या कवितेचे महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कवितेतील प्रतिकात्मकता. कवयित्री कल्पना दुधाळ यांनी ऊस लावते, बेणा दाबते या शब्दातून शेतकरी स्त्रीच्या मनाची घालमेल अतिशय समर्पक शब्दात व्यक्त केली आहे. बेणा दाबते या शब्दात त्यांनी शेतकरी स्त्री ही कशी मन मारून जीवन जगते, आपल्या इच्छा, आकांक्षा, अपेक्षांना तिलांजली देते ते दर्शविले आहे. शेतकरी स्त्री कवडी कवडी जमवून काड्या काड्यांनी आपला संसार सांधते. आपल्या संसाराची जबाबदारी समर्थपणे पेलते. कुठलीही तक्रार न करता स्त्री आपला संसार सुखाने करते व तितक्याच ताकदीने आपले कर्तव्यही पार पाडते. म्हणूनच कवयित्री म्हणतात, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. उन्हातान्हात कष्ट करणारी स्त्री शेताचं सोनं करते, शेत फुलवते. ऊन, वारा, पाऊस, थंडी या कशाचीही पर्वा न करता ती सातत्याने परिश्रम करते आणि तिच्या या अफाट मेहनतीचं प्रतीक म्हणजे शेतात डवरणारी हिरवीगार शेती व पिकं. या भावना व्यक्त करताना कवयित्री कल्पना दुधाळ म्हणतात की हिरवी होऊन माग उरते बाई उरते. स्त्रीच्या कष्टाच्या खुणा बहरलेल्या शेताच्या रूपात दिसतात.
भर उन्हात विहीर पाणी शेंदताना होणाऱ्या असह्य वेदनेचं मर्मस्पर्शी चित्रण कवितेत केलं आहे. ही कविता म्हणजे कष्टकरी स्त्रीच्या अंत्यस्थ वेदनेचं शब्दरूप आहे. खर तर स्त्रीची वेदनाच शब्दरूप घेऊन प्रकट झाली आहे. स्त्री मनाचे अनेक पैलू या कवितेच्या माध्यमातून यशस्वीपणे उकलवून दाखविले आहे आणि यामुळेच ही कविता व कवितेत व्यक्त झालेली वेदना काळजाला जाऊन भिडते. यानंतर दुसरी जी कविता आहे ती आहे विंचू चावला, संत एकनाथ यांचं भारुड. संत एकनाथ महाराज हे वारकरी संप्रदायातील थोर संत. जोहार, गवळणी, आरत्या, अभंग, भारुड या काव्यरचनातून त्यांनी लोकशिक्षणाचे कार्य प्रभावीपणे केले. भारुड हा काव्य प्रकार संत एकनाथांनी केला. विंचू चावला हे संत एकनाथांचे काम, क्रोधादी विकार व अंधश्रद्धांवर भाष्य करणारे नाट्यमय भारुड आहे. यातील विंचू हे काम व क्रोध या विकारांचे प्रतीक आहे. अनिर्बंध इच्छा आणि क्रोधामुळे माणसाचे एकूणच जीवन दूषित होते. संत एकनाथांनी काम, क्रोधाचा विंचू चावलेल्यांना सत्वगुणांचा अंगीकार करण्याचा सल्ला दिला आहे. संत एकनाथ महाराज म्हणतात, काम, क्रोधरूपी ही मनुष्य इंगळी अति दारुण आहे, जिच्या दंशाने सर्वांगाचा दाह झाला आहे. पंचप्राण व्याकुळ झाले आहे. जर या वेदनेतून मुक्ती हवी असेल, म्हणजेच काम, क्रोधादी षडविकार दूर सारावयाचे असल्यास सत्वगुणांचा अंगारा लावणे गरजेचे आहे. सत्वगुणांचा अंगीकार केल्याने व्यक्तीमधील तमोगुण नाहीसे होतात. आपल्या गुरूंचा आदर करताना संत एकनाथ महाराज म्हणतात, सत्वगुण अंगीकारूनही जी तळमळ व वेदना शिल्लक राहिली आहे ती गुरु जनार्दन यांच्या कृपेने नक्कीच शमेल. या भारुडातील प्रतिकात्मकता तसेच काव्य सौंदर्य अत्यंत समर्पक आहे. या भारुडाच्या माध्यमातून संत एकनाथांनी तथाकथित अंधश्रद्धाळू समाजावर, मानवी अविचारी स्वभावावर कोरडे ओढले आहे. या भारुडाच्या माध्यमातून एकनाथांनी षड्रिपूवरील आपले विचार अत्यंत सोप्या व मार्मिक शब्दात मांडले आहे. बोलीभाषेतील शब्दांचा वापर करून दैनंदिन उदाहरणादाखलांसहित आपले विचार सर्वसामान्य जनतेच्या गळी उतरवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. अंगारे, धुपारे व अंधश्रद्धा यामुळे व्यक्तीचा विकास होण्याऐवजी अधोगतीच अधिक होते. म्हणूनच एकनाथ महाराज म्हणतात, अंगारा लावायचाच असेल तर तो सत्वगुणांचा लावा. अशा प्रकारे या भारुडाच्या माध्यमातून त्यांनी लोकशिक्षण व प्रबोधन घडविण्याचे कार्य केले आहे. यानंतर पुढची कविता आहे आरशातली स्त्री, हिरा बनसोडे लिखित. या कवितेचा थोडक्यात आशय बघूया. कवयित्री हिरा बनसोडे या फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्वाच्या कवयित्री आहेत. समताधिष्ठित समाज रचनेला जन्म देणारी स्त्री ही त्यांची नायिका आहे. कवयित्री हिरा बनसोडे लिखित आरशातली स्त्री या कवितेत त्यांनी स्त्रीच्या आयुष्यातील विविध स्थित्यंतरांचा वेध घेताना स्त्रीच्या वेदना, व्यथा भावस्पर्शी शब्दात व्यक्त केल्या आहे. या कवितेची नायिका सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृतीत जाते तेव्हा तिच्या लक्षात येते, मी ती हीच का? तिच्या पुढे विविध शंका व प्रश्न उपस्थित होतात आणि नकळतपणे तिला याची जाणीव होते की ती अंतर्बाह्य बदलली आहे. आयुष्यातील विविध टप्प्यांवर, मग ते चैतन्यमयी बाल्य असो, तेजस्वी तारुण्य असो, त्या काळात बघितलेली स्वप्ने, ध्येय कुठल्या कुठे जाऊन कशाचेही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आली तरी कुठून? संसारात अंतर्बाह्य गुरफटल्यामुळे हवे हवेसे वाटणारे स्वप्नील चांदणे
सुगंधी जाई या कशाचेही भान का राहिले नाही? हे सारे विचार करत असताना आरशातली बालसखी तिला नव्या उमेदीने जगण्यासाठी प्रेरित करते. पारंपरिकतेचं वरदान समजून अहोरात्र मन मारून जळणाऱ्या कवितेच्या नायिकेला तिची बालसखी अंगणात थांबलेल्या प्रेयस तांदण्याला दार उघडून आत घेण्यास प्रवृत्त करते. एकांतात रडणाऱ्या असह्य कळा सहन करणाऱ्या नायिकेला बालसखी अधिकारवाणीने आपले अश्रू शेजारच्या तळ्यात सोडून देण्यास सांगते व नुकतीच उमललेली शुभ्र कमळांची प्रसन्न फुले वेचण्यास सांगते. अश्रू व फुले हे प्रतिकात्मक असून अश्रू हे वेदनेचे तर प्रसन्न फुले आनंदाचे व प्रेरणेचे प्रतीक आहे. अशा रीतीने या कवितेच्या माध्यमातून श्रीमनाचे एक एक पैलू उकलून दाखविले आहे. आता आपण तीनही कवितांचा थोडक्यात आशय समजून घेतलेला आहे. यानंतर आपण या कवितांवर आधारित कृतींचा अध्ययन करणार आहोत. सर्वप्रथम आपण रोज मातीत कल्पना दुधाळ लिखित यांच्या कवितेचे अध्ययन करणार आहोत. म्हणजे त्यावर आधारित कृती कशा असणार आहे त्या आपण बघूया. कृती 1, सूचनेनुसार कृती करा. वस्तुनिष्ठ कृती असणार आहेत या तुम्हाला 2-2 मार्कांसाठी. शेतकरी स्त्री येथे कांद्याची लावणी करते. 2 चौकटी इथे तुम्हाला दिलेल्या आहेत. त्या चौकटींमध्ये ते उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. वस्तुनिष्ठ कृती असल्यामुळे जे समर्पक उत्तर आहे तेच येथे अपेक्षित आहे, तेच शब्द येथे अपेक्षित आहे. उत्तर काय आहे ते बघूया. सरीत आणि वाफ्यात. शेतकरी स्त्री येथे कांद्याची लावणी करते. कुठे करते तर सरीत आणि वाफ्यात करते. दुसरी आकलन कृती. ऊस लागवड करता करता शेतकरी स्त्री करत असलेली कामे. ऊसाचे तुकडे मातीत दाबणे आणि दुसरे आहे संसार सांधणे. हे दोन्ही कृतींची उत्तर चौकटीत लिहिणे अपेक्षित आहे. साधारण अशा प्रकारच्या वस्तुनिष्ठ कृती ज्या आहेत ह्या तुम्हाला या कवितेवर विचारल्या जाऊ शकतात. हे उदाहरणादाखल काही कृती ज्या आहेत या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कृती तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात ज्या वस्तुनिष्ठ असतील, 1-1, 2-2 मार्कांसाठी असतील. यानंतर कृती 2, काव्य सौंदर्य. तुम्हाला काही काव्यपंक्ती दिलेल्या असतील. त्या काव्यपंक्तीमधील विचार सौंदर्य, भाव सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करा असे सांगितले जातील. आपण उदाहरणादाखल एक बघूया. नाही बेण ग मन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. आता साधारण या ज्या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत त्यामध्ये काव्य सौंदर्य किंवा विचार सौंदर्य स्पष्ट करताना कुठले मुद्दे अपेक्षित आहेत ते आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम कुठल्याही कवितेच्या ओळी दिल्यानंतर त्या कवितेचं नाव आणि त्या कवितेचे कवी किंवा कवयित्रीचं नाव लिहिणं अपेक्षित आहे की ती कविता कोणाची आहे. त्यामुळे रोज मातीत यामधले हे काव्यपंक्ती आहे, कल्पना दुधाळ रचित रोज मातीत. आता यामध्ये कुठले मुद्दे अपेक्षित आहे तर यामध्ये असं लिहिणं अपेक्षित आहे की शेतात कष्टणाऱ्या शेतकरी स्त्रीचे मनोगत, संसाराला हातभार लावण्यासाठी केलेले कष्ट, उन्हातानाची पर्वा न करता शेतात तिचे राबणे, शेताच्या सरीत उसाच्या कांड्या पायाने दाबणे, कांड्यांच्या रूपात स्वतःच्या इच्छा आकांक्षा यांचे दमन करणे. साधारण हे असे मुद्दे यामध्ये अभिप्रेत आहे. या व्यतिरिक्तही तुम्हाला जे आकलन झाले आहे त्यानुसार तुम्ही काही मुद्दे यामध्ये समाविष्ट करू शकतात. हेच मुद्दे लिहिले पाहिजे असं नाही, तर तुम्हाला कवितेचं जे आकलन झालं आहे त्यानुसार कवितेत त्या उत्तरामध्ये ते मुद्दे लिहिणं अपेक्षित आहे आणि ते तुमच्या आकलन शक्तीवर आधारित असू शकतं. परंतु साधारणतः उत्तर कशावर अपेक्षित आहे ते ह्या मुद्द्यांवर आहे हे लक्षात ठेवावे. त्यानंतर पुढील कृती. खालील ओळींचे रसग्रहण करा. आता या ठिकाणी काही काव्यपंक्ती दिलेल्या असेल. पूर्ण कविता तुम्हाला रसग्रहणासाठी नसणार.
किंवा पूर्ण कवितेचं भाव सौंदर्य सांगा, विचार सौंदर्य सांगा असं नसणार. कवितेतील काही काव्यपंक्ती ज्या आहेत त्या फक्त तुम्हाला रसग्रहणासाठी किंवा भाव सौंदर्यासाठी विचारल्या जाऊ शकतात. मग त्याचं त्या आकलनावरच्या त्या कृतींचं उत्तर लिहिणं कसं अपेक्षित आहे ते आपण समजून घेऊया. आता इथे काही काव्यपंक्ती दिलेल्या आहेत. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मिग नांदते बाई नांदते. या काव्यपंक्तींचं आपल्याला रसग्रहण करायचं आहे. मग त्यामध्ये काय अपेक्षित आहे? सर्वप्रथम कविता कोणी लिहिलेली आहे, त्या कवयित्रीचं नाव, कवितेचं नाव. रोज मातीत कल्पना दुधाळ यातील या काव्यपंक्ती आहे. कांद्याची लावणी करताना शेतकरी स्त्रीचे मातीत जणू आपला जीव रुजवणे, प्राण ओतून काम करणारी शेतकरी स्त्री. शेतकरी स्त्रीच्या कामाचं चीज म्हणजे हिरवगार शेत, हिरवी समृद्धी, हिरवं गोंधण म्हटलेलं आहे त्यांनी. ही कविता शेतकरी स्त्रीच्या जीवनाचे समर्पक चित्रण करते. साध्या सोप्या समर्पक शब्दांचा वापर, गेयता, प्रासादिकता ही या कवितेची वैशिष्ट्ये आहे. रसग्रहणामध्ये या सगळ्या गोष्टींचा समावेश असणे गरजेचे आहे. हे सगळे मुद्दे या ठिकाणी अभिप्रेत आहेत. यानंतर पुढील कृती आहे अभिव्यक्ती. शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे वर्णन कवितेच्या आधारे लिहा. यामध्ये साधारण असे मुद्दे अपेक्षित आहेत. कवयित्रीने शेतकरी स्त्रियांच्या कष्टमय जीवनाचे केलेले हृदयद्रावक वर्णन. शेतात जीव ओतून काम करणारी शेतकरी स्त्री. शेतकरी स्त्री करत असलेली विविध कामे, संसार सांधणारी, सतत परिश्रम करणारी आणि घरात समृद्धी आणणारी स्त्री. काळ्या मातीत हिरव्यागार पिकाचे स्वप्न बघणारी स्त्री. ह्या अभिव्यक्तीमध्ये हे मुद्दे अपेक्षित आहे. पुन्हा एकदा सांगते, हेच मुद्दे तुम्ही लिहिणे अपेक्षित आहे असं नाही, तर तुमच्या आकलनानुसार तुम्ही नवीन मुद्दे सुद्धा यामध्ये नवीन मुद्द्यांचा देखील यामध्ये समावेश करू शकताय. परंतु विषयाशी निगडीतच सगळे मुद्दे असले पाहिजे. कुठल्याही प्रकारचं विषयांतर होता कामा नये याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. यानंतर दुसरी कविता जी आहे विंच चावला, हे संत एकनाथांचं भारुड. या भारुडावर आधारित कृती कशा असतील हे आता आपण बघूया. कृती 1, सूचनेनुसार कृती करा. ह्या वस्तुनिष्ठ कृती असणार आहे 2-2 मार्कांसाठी. विंचू हे रूपक यासाठी वापरले आहे. त्याचं उत्तर आहे काम आणि क्रोध. दुसरं, काम क्रोध रूपी विंचू इंगळी उतरवण्याचे उपाय. कुठले उपाय सांगितलेले आहेत, तर ते 2 उपाय आपल्याला इथे लिहायचे आहे. पहिला उपाय आहे तमोगुण म्हणजे दुर्गुण नष्ट करा, आणि दुसरं सत्वगुण म्हणजे सद्गुणांचा स्वीकार करा. अशा प्रकारे ह्या ज्या आकलन कृती आहेत, वस्तुनिष्ठ कृती, यांचं उत्तर लिहिताना जे नेमकं उत्तर आहे तेच लिहायचं आहे. परंतु ते लिहिताना कवितेच्या जसल्या तशा ओळी घेऊन लिहून काढू नका. त्यामुळे तुमचेच गुण जे आहेत ते 0 प्राप्त होतील तुम्हाला. म्हणजे वस्तुनिष्ठ प्रश्न असून सुद्धा, कृती असून सुद्धा आपले जे हातचे मार्क असते ते आपण गमावून बसतो या ठिकाणी. म्हणून नेमके आणि समर्पक शब्द जे आहेत त्यांचा वापर इथे करायचा आहे, आणि तेच उत्तर लिहिणे इथे अभिप्रेत आहे. पुढील कृती काव्य सौंदर्य. आता यामधल्या काही काव्यपंक्ती ज्या आहेत काव्य सौंदर्यासाठी आपण घेतलेल्या आहेत. उदाहरणार्थ म्हणून, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या ओळीतील विचार सौंदर्य स्पष्ट करा. अपेक्षित मुद्दे आहेत. जसं मी आधीच सांगितलं की कवितेचं नाव, कवी कवयित्रीचं नाव हे लिहिणं अपेक्षित आहे. त्यामुळे विंचू चावला ह्या भारुडातील संत एकनाथांनी जे लिहिलं आहे
त्या भारुडातील या काव्यपंक्ती आहेत. काम क्रोध या विकारांसाठी विंचवाच्या रूपकाचा वापर. काम क्रोधरूपी इंगळीचा दंश, त्या दंशातून उत्पन्न होणारी मरणांतक वेदना, सत्सद विवेक बुद्धीचा नाश, या विकारांचा त्याग करणं, हे मुद्दे यामध्ये अपेक्षित आहेत. पुढील कृती. रसग्रहण करा. ह्या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. या काव्यपंक्तींचं रसग्रहण करायचं आहे. अपेक्षित मुद्दे आहेत. विंचवाच्या दंशावरील उपाय, तामसी वृत्तीचा त्याग, सात्विक गुणांचा अंगीकार, सत्वगुणांमुळे वेदनेचे होणारे शमन, प्रत्येक चरणात यमक अलंकार कवितेला नादमयता. रसग्रहण करताना भाषाशैली कशी आहे, त्यामध्ये कुठले अलंकार वापरले आहेत का, प्रतीक प्रतिमा वापरले आहेत का, या सगळ्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. त्यानंतर पुढील कृती. अभिव्यक्ती. दुर्जनांची संगत इंगळीच्या दंशा इतकी दाहक आहे, त्यावर सत्संग हा सर्व दाह शांत करणारा उपाय आहे, स्पष्ट करा. साधारणतः यामध्ये कुठले मुद्दे अपेक्षित आहेत ते बघूया. दुर्जन लोकांमधील दुष्ट प्रवृत्ती, त्यांच्या सानिध्यामुळे वाईट गुणांचा, वाईट सवयींचा आपल्यावर होणारा प्रभाव, सज्जन व्यक्तीचा, त्यांच्या सद्विचारांचा आपल्या मन व बुद्धीवर होणारा चांगला परिणाम, सज्जनांमुळे आपल्या हातून सत्कार्य, आपली वृत्ती सज्जन होणे, सत्संगतीमुळे वाईट गोष्टींचा नाश होणे. साधारण हे मुद्दे अभिप्रेत आहेत. अशा प्रकारे विंचू चावला हे जे भारूड आहेत त्यावर साधारणतः अशा कृती ज्या आहेत त्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात आणि त्यांचे उत्तर जे आहेत ते तुम्ही अशा लिहिणे अपेक्षित आहे. त्यानंतर पुढची कविता आहे आरशातली स्त्री, हिरा बनसोडे लिखित. ह्या कवितेवर कुठल्या प्रकारच्या कृती विचारल्या जाऊ शकतात ते आपण एकदा बघूया. आरशाबाहेरील स्त्रीचे रूप, वस्तुनिष्ठ कृती आहे. उत्तर आहे अस्तित्वहीन आणि प्राण हरवलेली पुतळी. तुमच्या समोर कविता पूर्ण असणार आहे, त्यामुळे कवितेचं वाचन करून त्याचं आकलन करून तुम्हाला ही प्रश्नांची कृतींची उत्तरं लिहायची आहे. आणि समोरच कविता असल्यामुळे त्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक होता कामा नये याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. म्हणून कवितेचं योग्य पद्धतीने वाचन करायचं आहे. कविता समजली नाही पुन्हा वाचन करा आणि तिचं आकलन करूनच मगच या कृतींचे उत्तर व्यवस्थित लिहा. दुसरी कृती. आरशातली स्त्रीने आरशाबाहेरच्या स्त्रीला अधिकारवाणीने केलेला उपदेश. कुठला उपदेश केलेला आहे तर पहिला आहे डोळ्यातले अश्रू शेजारच्या तळ्यात सोड, आणि दुसरा आहे नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले हातात घेऊन ये. अशा प्रकारच्या ह्या वस्तुनिष्ठ कृती आहेत. त्यानंतर कृती दुसरी काव्य सौंदर्य. या कवितेतील काही काव्य पंक्ती घेतल्या जातील आणि त्यावर तुम्हाला भाव सौंदर्य, विचार सौंदर्य विचारले जाऊ शकतात. उदाहरण दाखल म्हणून एक बघूया आपण. सहज आरशात पाहिले, नीट डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारली, तूच नागती माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक ह तू कशी होतीस ते. या ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा. यामध्ये पुढील मुद्दे अभिप्रेत आहेत. सर्वप्रथम कविता कुठली आहे, कवितेची कवयित्री कोण आहे याची नोंद ठेवायची आहे. ही जी काव्यपंक्ती आहेत ह्या आरशातल्या स्त्रीचे म्हणजे हिरा बनसोडे लिखित आरशातली स्त्री या कवितेमधील आहे, हे लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर पुढील मुद्दे त्यामध्ये अपेक्षित आहे. आरशात रूप निहाळणारी स्त्री, मनाशीच संवाद साधणारी, स्वतःला पाहताना पाणावलेले डोळे,
आरशात पडलेल्या प्रतिबिंबाने विचारलेली प्रश्न. आधीची स्त्री आणि आताची स्त्री यामधील अंतर. हे मुद्दे या ठिकाणी अभिप्रेत आहे. पुढील कृती रसग्रहण. तिचे हे बोलणे ऐकतच मी स्वतःच हिंदकळतेच आणि आरशात ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. मी घेऊन या हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. ह्या काव्यपंक्तींचं रसग्रहण करताना पुढील मुद्दे या ठिकाणी अभिप्रेत आहेत. असह्य वेदनेने नायिकेचे हिंदकळणे. आरशातल्या स्त्रीने अधिकारवाणीने बोलणे. न रडता डोळ्यातली आसवे पुसणे. नुकतीच उमललेली शुभ्र कमळे. जीवनातील आनंद व प्रसन्नता. कवितेची भाषा संवादात्मक. करुण रसाचा अनुभव. हे सगळे मुद्दे ह्या कृतीमध्ये अपेक्षित आहे. पुढील कृती अभिव्यक्ती. आरशातील स्त्रीने आरशाबाहेरील स्त्रीशी केलेला संवाद हा स्वतःशीच केलेला सार्थ संवाद आहे हे विधान स्पष्ट करा. यामध्ये आपण पुढील मुद्द्यांद्वारे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यंतरांचा नेमकेपणाने घेतलेला वेध. स्त्रीला भूतकाळाचे होणारे स्मरण. उत्साही स्वच्छंदी बालपण. स्वप्ने ध्येयांनी भारलेले तारुण्य. संसारात गुरफटलेली स्त्री. स्वतःच्या आनंदाचे भान न राहणे. स्वतःच्या जीवनात बदल घेण्यासाठी स्वतः घेतलेला पुढाकार. अशा प्रकारचे या ठिकाणी मुद्दे, या मुद्द्यांद्वारे उत्तर लिहिणे अपेक्षित आहे. जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं की कुठल्याही प्रकारचे कृती सोडवताना त्या कृतीचे उत्तर हे आपल्या भाषेत लिहिणे अपेक्षित आहे. जितकं तुम्ही स्वतःच्या भाषेत स्वतःच्या शब्दात उत्तराची मांडणी कराल तितकं तुम्हाला गुण अधिक प्राप्त होतील. फक्त हे सगळं करताना ते त्या उत्तराशी, ते त्या कृतीशी निगडीत आहे की नाही हे बघा. कुठल्याही प्रकारचं अवांतर होता कामा नये, पाल्हाळिक होता कामा नये. जे उत्तर लिहाल, ज्या कृती सोडवाल त्या मुद्देसूद असणं गरजेचं आहे, जेणेकरून मुद्देसूद लिहिण्याने योग्य ते गुण तुम्हाला प्राप्त होतील आणि स्वतःच्या भाषेत लिहिल्यास अधिक उत्तम. आपल्या भाषेत आपण जेव्हा उत्तर लिहितो तेव्हा आपल्याला झालेलं आकलन हे कसे झाले आहे, किती झाले आहे याचा अंदाज जो आहे तो आपल्या भाषेवरून त्या ठिकाणी परीक्षकाला किंवा जो पेपर चेक करतो त्या व्यक्तीला येत असतो. त्यामुळे प्रयत्न करायचा की कुठल्याही प्रकारचं उत्तर हे पाठांतर न करता स्वतःच्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करणं जे तुमच्यासाठी जास्त चांगलं असेल, तुमच्या आकलनानुसार असणारं उत्तर असेल. तर अशा प्रकारे आज आपण 3 कवितांचे थोडक्यात आशय बघितले, तसंच त्यावर आधारित कृतींचे अध्ययन केले. मला खात्री आहे की तुम्हाला हे नक्की समजले असेल. पुन्हा भेटूया नवीन घटकासह. तोपर्यंत विराम. धन्यवाद.